नमस्कार मंडळी. तर आता आम्ही चाललेलो आहोत अलिबागला. अलिबागला एक भाडा लागला आपल्या रिक्षाला, तो घेऊन आम्ही चाललेलो आहोत अलिबाग. तर गणेशनगर ते अलिबाग कसा प्रवास आहे तो आज तुम्हाला दाखवतो. असे महिन्यातनं दोन वेळा आम्ही जातो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की इथून अलिबाग जवळजवळ 91 किलोमीटर आहे. गणेशनगर, त्याच्यानंतर मांदाड चेकपोस्ट, त्याच्यानंतर खाजनी ब्रिज, त्याच्यानंतर रोह्यावरून सरळ रामराज मार्गी एक रस्ता आहे. असे 2-3 रस्ते आहेत अलिबागला जाण्यासाठी. तर आम्ही रामराज मार्गे ह्या रोडने जातो. तर तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेन गाडी चालवते वेळी की रोहा, खाजनी ब्रिज, मांदाड आणि रामराज मार्गे जाणारा रस्ता आणि शेवट अलिबागला एंट्री जिथे आम्ही थांबतो तो स्पॉट. तर चला, आता आपले पॅसेंजर वाट पाहते तिथे. तर आपण त्यांना घेऊन चाललेलो होतो. आता सकाळचं वातावरण आहे, छान प्रकारे एकदम शांत वातावरण झालं आहे. की आपली सकू हा आहे वरल फाटा. हे ह्या साईडला जातात वरल रोड हा. आणि हा आहे जो आपला जाणारा रस्ता मुरुड अलिबाग जाणारा रोड वाशी. इकडनं मजगा येणार आहे. आणि हे बघा, हे आमचे आहेत रामदासदा आणि पती मावशी आमचे. मांदाड, मुरुड, रोहला, तळा. मांदाडचा चेकपोस्ट आहे. या साईडला तळ्याला जातो बघा, तला रोड. आणि हा मसला रोड. आता आपण चाललो तिकडे मुरुड अलिबाग खाजनी. हा आहे माझ्या मित्रांनो खाजनी ब्रिज. समुद्र आहे. व्ह्यू कसा आहे बघा. आपल्याला हा आहे बघा मुरुड 24, आगरदंडा पाट 15, भालगाव 2. हा मुरुड मार्गी जातो आणि रोहा मार्गी जातो. समोर बघा आहे रोहा आहे 20 किलोमीटर इथून. तर आपल्याला रोहा मार्गी जायचं आहे, म्हणजे उजव्या हाताला राईट साईड. आणि लेफ्ट साईड आहे ती मुरुड मार्गी अलिबाग. सो चला, आता आपण रोहा मार्गी चाललो आहोत राईट साईडने. आता आम्ही रोहामध्ये एंट्री मारतो. त्याला हनुमान टेकडी बोलतात, हनुमान टेकडी, रोह्याची हनुमान टेकडी. वरती मंदिर आहे हनुमंतरायाचा. आणि हा आता रोह्यातली एंट्री आम्ही घेतली. रोहा. आता हनुमान टेकडीवरून आम्ही खाली उतरलो. आता रोह्यामध्ये एंट्री घेतली. हा आहे मित्रांनो रोहा रोड. याच मार्गाला आपल्याला जायचं आहे. रामराज मार्गी पुढे रस्ता आहे. आणि आता आम्ही थांबलेलो आहोत चहा घ्यायला. चहा घ्या थांबलो इथं या डमरूजवळ रेल्वे. आणि तिथं बाजूलाच आहे, त्याच्या बाजूला आहे बस स्टॉप. हे विचारतात की चहा घ्या, या किटली घेऊन बघा हातात उभे आहेत कसे. हा रस्ता चालला आहे समोर. तो कुठे आहे, तो नागोडना मुंबई रस्ता चालला आहे. आणि हा जो रोड जातो तो हा रस्ता अलिबागला चालला आहे रामराज मार्गे. आता आपण ह्या रस्त्याने चाललो अलिबागला. तर मंडळींनो, आता आम्ही अलिबाग नगरीमध्ये प्रवेश करीत आहोत. आम्हाला अजून पुढे जायचं आहे. हा आता अलिबागला आम्ही एंट्री केली. आम्ही अजून
अलीकडच्या बीच साईडला आम्ही जाणार आहोत. सरकारी हॉस्पिटल आहे तिकडं. तिथं शासकीय कर्मचारी आहेत. बाजूलाच एक हे आहे, जिल्हा परिषद आहे. तर जिल्हा परिषदच्या तिकडे आम्ही जाणार आहोत. तर चला आता, स्वागत आहे तुमचं अलिबाग नगरीमध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही आहोत अलिबाग नगरीमध्ये. अलिबाग नगरीमध्ये हा समुद्रच पुढे आहे बघा. जे सरकारी हॉस्पिटलच्या पुढं, सिव्हिल हॉस्पिटलच्या पुढं लागूनच समुद्रपट्टा आहे. हा पहा रणगाडा. हा रणगाडा इथं म्हणजे गेलेला आहे. भरपूर बघण्यासारखं आहे मित्रांनो. हे पहा कसं नाव लिहिलं बघा, अलिबाग बीच. अलिबाग बीच. तर या असं सुंदर रम्य वातावरणामध्ये आणि स्वच्छ अलिबागमध्ये एक नंबर स्वच्छतेमध्ये एक नंबर आहे. कुठे कचरा वगैरे काही तुम्हाला दिसणार नाही मित्रांनो. आणि ही चौपाटी आहे अलिबागची. हे घोडे, बरेचसे पर्यटक इकडे येतात. आणि हे पहा, हा एवढा उंच मोठा पक्षी आहे बघा. किती दिसायला सुंदर आहे. असा त्याची डिझाईन भारी केलेली आहे. समोर काहीतरी किल्ल्यासारखा दिसतो मित्रांनो, पण हवा खूप असल्यामुळे पूर्ण आवाज बरोबर येत नाही. हा पुढे काहीतरी आहे समुद्रलगत, काहीतरी समुद्राच्या आतमध्ये. कुठला किल्ला माहिती नाही, पण आहे काहीतरी. अलिबागचा हा बीच आहे. म्हणजे माणूस जरी आजारी पडला ना तरी इथे हवा खाऊनच तो बरा होईल, अशी म्हणजे बघण्यासारखी आणि स्वच्छता एक नंबर आहे मित्रांनो. सुंदर वातावरण. हा मेडिकल कॉलेज आहे अलिबाग हॉस्पिटल. बघा, सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूलाच भारतीय डाक आहे. भरपूर काय सुविधा उपलब्ध आहेत. सर्व काही जवळच आहे. हा सिव्हिल हॉस्पिटल आहे, इथे आहे. दिव्यांग कल्याण कक्ष. अजून काय पाहिजे मित्रांनो लाईफमध्ये. हीच खरी अलिबागची नगरी आहे हो.